जानेवारी ते ऑक्टोबर 2023 या काळात झालेली अतिवृष्टी, अवकाळी आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरिता 1757 कोटी रुपये वितरित करण्याचा निर्णय झाला आहे। त्यापैकी 300 कोटीपेक्षा जास्तीचं वाटप देखील झालेलं आहे। विजयराव, शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्याच्या इतिहासात प्रथमच असे अनेक निर्णय आम्ही घेतले। द्राक्ष बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये, डाळिंबाच्या बागांचं गारपिटीने नुकसान होऊ नये यासाठी त्यांच्या आच्छादनांसाठी मनरेगामधून मदत देण्याचा देखील आम्ही निर्णय घेतलाय। या आच्छादनांसाठी लागणारं जे प्लास्टिक आहे ते जे आपण इम्पोर्ट करतो त्याची इम्पोर्ट ड्युटी परवडत नाही, म्हणून ते सगळेच लोक ते घेऊ शकत नाहीत। त्यामुळे आपण मेड इन महाराष्ट्र आपल्याकडे महाराष्ट्रामध्येच MIDC मध्ये अशा प्रकारचं जे उत्पादन आहे ते बनवण्याचा देखील आपण प्रयत्न करतोय। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांना शेतकऱ्यांना मोठा फायदा त्यामुळे होणार आहे। अवकाळीमुळे शेतकऱ्यांचं संपूर्ण जे द्राक्ष बागांचं स्ट्रक्चर डॅमेज होतं त्याला पुन्हा उभं करण्यासाठी मदत यावेळेस आपण करतोय आणि शेडनेट हरितगृहाच्या लोखंडी सांगाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी या ठिकाणी आपण 232 कोटींचं कर्ज रूपाने देण्याचा निर्णय आपण घेतलेला आहे नानाभाऊ, आणि त्यावरील व्याजावर 50% सवलत देण्यासाठी अनुदान देण्याचाही विचार आपण करत आहोत। त्यासाठी 46 कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित असून त्याच्या मंजुरीसाठी नाबार्डच्या मान्यतेने राज्यातील राज्य सहकारी बँक जी आहे ती कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्देश आपण त्यांना दिलेला आहे। हा देखील निर्णय हा राज्यातला पहिल्यांदा होणारा निर्णय आहे।